तो काढायला काय हो. आणि गावाकडे सगळ्यात नाटकवाल्या बाहेर पदर घेतात नाही का? डोक्यावर पदर घेतात असा डोक्यावर पदर थांब मग पदर घेऊ दे मला गुतला ते पदर हां नऊवार साड्या बिड्या घालतात ना गावाकडे. नऊवार लुगडे हम्म. काष्टा आता राहिले का आता आहे त्या माथाऱ्या पाहिल्या जुने आहे ना? जुन्या माथाऱ्या आता काही दिवसांनी साड्या पण जातील. आता साड्या पण नाहीत आता थोड्याच आहेत बैल साड्या गावाकडेच आहेत साड्या आणि काय घालतात आता? शहरला आता आहेत आता काय घालतात शहरातल्या बाया? शहरातल्या बाया घालतात आंगडे अंगडे टी शर्ट टी शर्ट. पॅन्टी इकडे तर मुंबईत अवघडच आहे. अवघडच आहे मुंबईमध्ये तुला आणायची मॅक्सी? मला नको मॅक्सी मॅक्सी नको मग काहीच नको झगल्यासारखं झगला नको मला काही नको साडीच बरी ना. मला साडीच पाहिजे. आणि सुनबाई घालते आता ते मॅक्सीचं तर काय करायचं? सुनबाई घालते आता घालू घातल्या सुनबाईनं मॅक्सी घालो ड्रेस घालो. तिला म्हणत नाही का तू साडी बिडी घाल का काही? मी काय नाही माहिती तुझ्या मनानं काय करतात कर म्हणते मी. तिला सांगायचं ना की बाबा साडी घातली पाहिजे. आताचे ऐकत आहेत का सुना? नाही नाही ऐकत नाही. अरे बाप. त्या म्हणतात आम्हाला नाही जमत ते पहिला जमाना गेला म्हणतात. मग आता साड्या पण आता काही दिवसांनी आता साड्याच नाहीत गाडीत त्या आहे ना. हम्म. तुमच्या काळात होतं का असं? आमच्या काळात नव्हतं असं. तुमच्या सासा कशा होत्या? आमच्या सासा खांद्यावरला पदर असा डोक्यावर पडू देत नव्हत्या खाली. हं, आम्हाला म्हणत होत्या हं, कमराला बांधा पदर सासरा म्हणत होत्या. हं. नवीन नवरी आली नवीन नवरी आली तर खांद्यावर पदर नाही डोक्यावर पदर. आत्ताचा ना? हम्म. पहिलं का आत्ताचा? पहिलं आणि आत्ताचा काळ? आताचा काळ नाही उघडाच राहते एवढाच राहते. उघडाच राहतोय आताचा काळ. कसा? वडण्या नाहीत घेत काहीच नाहीत घेत हम्म, नुसता ड्रेस घालतात हम्म. मोकळ्या. तुमच्या काळात तुम्हाला ड्रेस कसे होते आई म्हणजे लहानपणी? आम्हाला ड्रेसच नव्हते. मग? फडका आणि जांपर. काय फडका ते? हे परक हं. आणि जांपर आणि याने आणि येण्या. आणि तुम्ही केस बीस असे कट बीट करायचे होते करत होता? आम्हाला नाही कटन बीट माहित नव्हतं आम्हाला. 8 वाजायला एकदा नाव घालत होती माय. हा. मग काय आणि तुम्ही मग लहानपणी ॲब्रू बिब्रू करायचे का? कशाची आली आबरू गिबरू माहीतच नाही आम्हाला आबरू करायची तर. नाही. हा, हा. लिपस्टिक लाली काय होतं काहीच का? नव्हतं आम्हाला. अरे आता तर पोरी तर लयच मेकअप करतात बाबा. आता पोरी मेकअप करतात आम्हाला होतं काय हा. ते गोल डबे असते तर पावडरचे एवढाले कोणचे? चपटे डबे गोल एवढाले इस्नू. ते पावडर हा, कोल्ड पावडर हा. आणि इष्णूचा बाटली 5 हा. रुपयाला 5 रुपयाला मग तू याला 10 रुपयाला डबा 5 रुपयाला ते. तुझ्या लग्नामध्ये मेकअप केला होता का नव्हता? कशाचा मेकअप आलाय आमच्या लग्नात. नाही. मेहंदी आणली झाडाची ठेसली न हाताला लावली काळा लाल जरदा आता सगळे काय डिझाईन बिझाईन? डिझाईन काय नाही असे हात बांधून हात बांधून डिझाईन हात बांधून घेतले आणि मेहंदी लावली आणि हात बांधून घेतले. मग लग्नात साडी होती की लुगडं होतं? नऊवार लुगडं. नऊवार लुगडं. हम्म. हा, हा. आणि आता बघ ना नवरीला काय काय असतं. आता नवरीला काय काय असतंय लय असतंय घागरा फागरा. ते घागराचं वज धरतच राहा असं असं धरून चला. घागऱ्याचं वज असं धरून चला. कसं? हे असं असं अजून हे असं हे घागरा असं आवडतच राहा दोन्ही हातानं. 2-4 किलो वजन घेऊन जा. हो. आणि मेकअप किती चेहऱ्यावर? मेकअप लय मोठं. बाबू पहिला जमाना चांगला होता का आताचा? पहिलाच चांगला होता. आता काय? आता काय नाही. आता मुंबईचं तर अवघडच आहे अजून बी गावाकडे पेक्षा. आता मुंबईच्यात लयच अवघड आहे. लय काय लयच अवघड. काही दिवसांनी त्या कपडेच घालतात का मुंबईतल्या बाया काय नाही. मग मग काय उघड्याच राहतात त्या मुंबईतल्या बाया उघड्याच. बरं सुनबाईला काय सल्ला देशील तू? सुनबाईला काय नाही तुमच्या मनानं जसं राहायचं तसं राहा. सासूवानी नाही सांगणार का असं राहायचं असं नाही राहायचं? सांगणार. काहून? आताच्या सुना ऐकत नाही तर आम्ही ऐकत होतो. हा. आताच्या सुना म्हणतात तुमचा जमाना गेला तो अंदर साधा सोडून द्या आता आम्हाला उघडच राहू द्या. अवघडच आहे.
मग गावाकडे जायचं की इकडंच राहायचं? आता इकडे राहावं लागेल, गावाकडे राहावं लागेल. इकडं राहायचं आता काय गावाकडं? इकडं करमत नाही, इकडं काय तिकडं काय राहावं लागेल. काहून नाही करमत? आता एकदा सवय लागली ती लागली. करमत नाही, हा? करमत अरे एकदा नाही. सवय लागली लागून जाईल ना. मग इकडं राहिलं तुम्हाला कामाला जावं लागेल. आणि काय काम करते इकडं? ते काहीतरी झाडू मारायला जाईल. कशाला झाडू बिडू? आता आराम करायचा आहे, राहायचे मस्तपैकी. कोणाचे भांडे घासायला जाईल. कशाला उष्टे पाष्टे लोकांचे भांडे घासायचे का आता? आयुष्यभर तेच करायचं का काम धंदे? कोणाच्या पोळ्या करायला जाईल. कशाला पण मुखात बसायचं? वाचन शिकत वाचन शिकाना. मला घरात करमत नाही, मग तुला मी शिकवतो लिहायला, तर काहून शिकत नाही? लिहिणं येत नाही.